नमस्कार, मी श्यामराव मकाशी. हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आपण नवीन वाहन घेताना बँकेकडून कर्ज घेतो आणि त्याची HP म्हणजे करारनामा त्या RTOमध्ये RC बुकवरती आपल्या नोंद असते. आणि आता ही जी नोंद आहे ना, ती नोंद आता आपणाला कमी करायची काहीही कटकट नाही. आता कायदाच असा झालेला आहे की बँकाच त्या ऑनलाईनद्वारे HP उतरून देणार, म्हणजे करारनामा उतरून देणार. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं हे गुरु लोक आणखीन RTOवाले 1000-1200 रुपये खायचे ना HP कॅन्सलेशनचं, ते आता कुठलंही कुणाला काही तकलीफ होणार नाही. बँका पतपेढ्यांची जबाबदारी आहे की तात्काळ कर्ज फिटलं की त्यांनी RTOला मेलद्वारे NOC पाठवायची आहे. मग ती ताबडतोब HP उतरली जाते. तुमच्या RC बुकवरती मग त्या बँकेचं नाव कमी होतं. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर पूर्वी कसं यायचं, ती बँकेकडचं 35 नंबर आणा, ही आणा, मग त्या गुरुनं आणखीन काय करायचं, RTOवाल्यांनी काय करायचं आणि ह्याच्यात वाटुळं करून टाकायची ती 1500 रुपये 1200 रुपये खाऊन. पण ज्या वेळेला आपण नवीन वाहन घेतो आणि त्यावेळेला हायपथिकेशन केलं जातं, त्यावेळेला हायपथिकेशन करायचं आणि हायपथिकेशनची नोंद कमी करायची. ही शासनानं एकाच वेळेला फी घेतलेली असते. आणि आता बँकांच्यावरती जबाबदारी आहे की कर्ज फिटतात. मग तुमची मोटरसायकल असून द्या, रिक्षा असून द्या, ट्रक असून द्या, टेम्पो असून द्या, कुठलंही वाहन असून द्या, त्याची तात्काळ मेल करून HP उतरून देणं ही जबाबदारी बँका पतपेढ्यांची आहे. त्याच्यामुळं तुमचं कर्ज फिटलं की 8 दिवसात तुमच्या RC बुकवरनं बँकेची नोंद कमी होते. त्याच्यामुळं आता ते कुठली झंझट राहिलेली नाही. गुरु माझा आणि हे माझा आता काय म्हणत बसायचं नाही. आणि RTOवाला माझा. RTOवाले तर सगळा झोल करतात, गुरून दोघं मिळून पैसे खातात का ना. आणि आता ऑनलाईननं काम होतं. प्रत्येकानं ऑनलाईननं काम, स्वतःची कामं स्वतः करा आणि हाच तुमचा त्याच्यात फायदा आहे. परंतु आता वाहनांची HP ही ऑनलाईनद्वारे बँकात उतरून देतात. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.